his leg. इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. विनोदाच्या समिंदरात पंचेसची जाली टाकून हास्याची म्हावरा लुटायला सजून धजून तयार आहे तुमची आवडती होरी, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, लहानपणी पल्स पोलिओ सोबत मॅडनेस देखील इंजेक्शन घेतलेले 3 कलाकार आता तुमच्या समोर येणार आहेत. अर्थात टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत बोलण्याचा अनोखा रिदम अरुण कदम, रिॲक्शनची बारिश धुवाधार आशिष पवार आणि कॉमेडीचा हुकमी पत्ता संभेरावांची नम्रता. हॅलो एव्हरीबॉडी. हाय हाय प्रसाद. हाय सई. तर तुम्ही मला सगळ्यांनी ओळखलं असेलच. नाही. अरे मी डॉक्टर आहे आणि साधा सुद्धा डॉक्टर नाही बरं का. चाइल्ड स्पेशालिस्ट आहे, चाइल्ड स्पेशालिस्ट. आणि ह्या भूमिकेसाठी मी अत्यंत एक वेगळं कॅरेक्टर असं पकडलेलं आहे. अत्यंत वेगळं कॅरेक्टर. आई शपथ खरंच पकडले, जे कधीच कुठेच केलेलं नाही आहे मी. बघायचं तुम्हाला? एक मिनिट. वेगळं कॅरेक्टर, वेगळं. मिस पाजू, कॉल द पेशंट. पेशंट. चला सगळे लाफ्टर आलेले आहेत. आता पुढचं स्किट पण मस्त होणार. अरे काय करतात तुझ्या पायाला मार लागले ना, इंजेक्शन मारण्यासाठी इकडे आणले ना. इकडे तुम्ही. इथे डॉक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी ठरवणार इंजेक्शन द्यायचं की नाही ते. आणि इंजेक्शनची गरज नसेल तर इंजेक्शन नाही. डॉक्टर काका तुम्ही लय चांगले. डॉक्टर काका, हा माझे डॉक्टर काका चांगले चांगले. माझे पप्पा लय वाईट वाईट. डॉक्टर काका पप्पाला द्या फाईट फाईट. फाईट का द्यायची? ते लय वाईट आहेत. ते मला इथे टोची टोची करायला आलेत. अगं पण फाईट नको ना बाळा. नाही फाईट द्या. माझ्या ऐक ना. फाईट द्या. बाळा माझ्या ऐक. अरे ही वाघीण आहे, वाघीण. मारतो 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 मारतो. हा अशी कानफार फुर. माझी इच्छा नाही हो, तिची इच्छा की नाही. अहो लहान मुलांच्या कलेने घ्यायचं असतं म्हणून. हा मालू मालू मालू. मारा, मारा. एक मिनिट. फिशुम. खुश. थँक्यू डॉक्टर काका. अशा उंगल्या करायच्या नाहीत मग पप्पा. हा कानफार फुरून वाचर इथे इंजेक्शन मारताना कानफार फुरून फालतूगिरी करायची. वासरे, वासरे करायची. कानफार फुरून फालतूगिरी करशील तू वासरे. एक मिनिट. તમે શું કરી છે? આ તારા પાપા છે. આ પાપાનું તમે જન્મ દેવ છે. અરે લહાનાને મોટો કરે છે. તમે काय हवं नको ते सगळं देऊ छे. आणि तू बापा શું છે? चुकीचं गुजराती कशाला बोलतोस बायला? तू चुकीचा आगरी बोलतो, आम्ही काय बोलतो? कंटिन्यू. बाला कसे आहे? अगं हे तुझे पप्पा आहेत की नाही? ते कसं पण आपण पण असं बोलायचं असतं का? हा अगं ते दिसायला जरी लहान असले तरी वयाने फार मोठे आहेत. आणि ह्या 2.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये ते एकमेव ज्येष्ठ नागरिक आहेत. असं तू आधी सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल. सॉरी. नाही नीट नीट बोलायचं प्रेमाने. सॉरी. सॉरीच असतं. बघितलं, हे असं असतं.
असं बोलायचं असतं लहान मुलांशी. अहो लहान मुलांशी ना त्यांच्या वयाचं होऊन बोलायचं असतं. माझा एक्सपिरियन्स आहे. आता बघा मी कसं बोलतो बघा. मला तू इकडे इकडे मला इकडे तू इकडे बस इकडे बस. मला सांग काय झालं तुला सांग मला. हा सांग 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 काय झालं मला ते. काय झालं? हा सांग ना मला सांग काय झालं मला. हा सांग ना थांबा थांबा ना. अरे तो वसारा नाही थांबणार. मी ओळखतो त्या वसाऱ्याला. तो नाही थांबणार. तू मध्ये घुसून बोल, नाही तर संध्याकाळ हिकरच करायला लागेल. घुसते ऐका. हा सांग सांग. तर नाही का तर मी 4 वाजता दुपारची उठले. मग 4 वाजता उठले तर मग माझी पिंकी नावाची मैत्रीण आहे ना, तर तिच्याकडे लय भारीतली सायकल आहे बा. तर मग तिची भारीतली सायकल घेऊन आम्ही दोघी पण खेळायला घराबाहेर पडलो. मग काय नाही, मग अशी सायकल जोरात रेमटावली, अशी जोरात. अशी जोरात काय फरक ना वसारे. पटकन इंजेक्शन घरी जायचं ना आपल्याला. काय भांडुरी चालले तुझे. असे भांडुरी करतात म्हणजे कोण भर फॉरेन वसारे. नेव. अरे नेव काय, तिला इंजेक्शन देऊ मी घरी येऊन जावं. काय नेव सारखं काय. माझं ऐका जरा, माझं ऐका. हे बघा असं लहान मुलांवरती ओरडायचं नाही. अहो लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. अहो त्यांना असं मारू नये. हो पप्पाला मारा. मालू मार. भीषम खुश खुश खुश. आणि हे बघा काय? मध्ये मध्ये प्लीज बोलू नका. हा आणि मध्ये मध्ये जर बोललात तर तुम्हाला खरा खुरा देईन. अशी कानफर फुलं वसाऱ्या. मस्करी केली हो मी. हा. हिकर नाही तिकर. मग काय नाही, मग मी अशी सायकल घेतली बरं का. हा, आणि अशी सायकलीवर बसले आणि ही सायकल जोरात पळली. समोर एक मोठा दगड आला, त्याच्यावर सायकलवर आदळले आणि सायकलचा पत्र ईद लागला. ओके 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 ओके. हिच्या पायाला पत्रा लागलेला आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे मला टीटीचं इंजेक्शन द्यावं लागणार. नाही. मला इंजेक्शन नाही, द्यावं. टोची नाही. अगं, मला टोची नाही. पप्पा तुम्ही काकाला मारा. काकाला वाईट आहे, मारा. मला इथे मारा. मला तुम्ही मला आत्ता ऐकू येतंय व्यवस्थित. ओ भाऊ ऐका ना, मी मगाशी तुम्हाला हळू मारले की नाही. तुम्ही मला केवढ्या जोरात मारले. अरे वसारे असं सनकन जोरात मारते पटकन इंजेक्शन देतो म्हणजे आम्ही घरी जाणार वसाऱ्या. ऐका ना तुम्ही. अहो असं लहान मुलांवरती ओरडू नये. माझं ऐका ना तुम्ही प्लीज. तुम्हाला सांगतो मी 3 वर्ष खास इंग्लंडमध्ये राहून ह्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. मग 200 रुपये घेशील ना आमच्याकडनं. का लंडन मध्ये गेलाच म्हणून तिकडचं रिटर्न तिकीट पण आमच्याकडनं घेशील. अहो मी पैशासाठी नाही करत. हे पैशासाठी नाही करत. मुळातच मला लहान मुलांची खूप आवड आहे. काय बोलते? अँड यू नो व्हॉट, माझा रेकॉर्ड आहे. हे. म्हणजे माझ्या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी इंजेक्शन देताना एकही लहान मूल रडलेलं नाहीये. लय दुखत आहे. दुखते ना लय दुखत आहे. पायाला बूज झाला की नाही बाला. बूज आलाय. बूज झाला. इंजेक्शन द्यावं लागणार. नाही, टोची नाही. इंजेक्शन द्यावं. टोची नाही. अगं नको. माझा एक इंजेक्शन द्यावी लागेल. नको. एक मिनिट. तू इथे ये. इथे ये तर तू आधी. इंजेक्शन द्यावं लागणार तुला. ही अशी काय रडते. एक मिनिट तुम्ही इथे बाला इथे बस.
इथे इथे बस टोची नाही का? टोची नाही देत मी मला बुझा. हो मला माहिती आहे बघ मी डॉक्टर काका आहे की नाही डॉक्टर काका आहे की नाही मी मग डॉक्टर काकाचं ऐकायचं असतं नाही. अगं आपण फ्रेंड आहोत की नाही नाही. अगं फ्रेंड आहोत ना आपण नाही. तुला डॉक्टर काका आवडत नाही मला नाही आवडत डॉक्टर काका. मग कोण आवडतो तुला मला कुल्फीवाला आवडतो. कुल्फी कुल्फीवाला हा. अगं पण कुल्फीवाला का आवडतो तुला कुल्फीवाल्याला मेहनती असतात. म्हणजे कुल्फीवाले लहान मुलांसाठी का नाही असे ओरडीत असतात. कुल्फी असे ओरडीत असतात. डॉक्टर डॉक्टर काका डॉक्टर वाले ओरडीत नसतात. डॉक्टर असे ओरडीत नसतात. कुल्फीवाले का नाही दारात येत असतात. डॉक्टर वाले दारात येतच नसतात. मला म्हणून कुल्फीवाल्याशी फ्रेंडशिप करायची. डॉक्टरशी नाही करायची. मला ह्यांच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे हा सगळा ठीक आहे नो प्रॉब्लेम मला एक सांग तुला कोण आवडतं कुल्फीवाला. कुल्फीवाला ना हा. मी तुझ्यासाठी कुल्फीवाला होणार हा. मी होणार कुल्फीवाला तुझ्यासाठी कुल्फीवाला. बघा आता मी काय करतो ते हं? हे बघ हे कुल्फीचं असं हे मटका. मटका घेतलेला आहे. हा. हा, मी येऊ हा. ए कुल्फी ए कुल्फी ए कुल्फी हे लय भारी आहे. हे की नाही? कुठल्या कुठल्या कुल्फी आहेत? आ- हा, हा, हा. आहेत ना, आहेत ना. स्वादिष्ट, मसालेदार. मसालेदार, हे सगळं लय भारी आहे. थंडगार, लय. पण मला सांगा तुमच्याकडं भारीतल्या कुल्फी आहेत का? भारीतली नाही आहेत? नाही नाही आहेत ना हा मग एवढं काय सांगा ना पटकन. आहेत कुल्फ्या आहेत आहेत? हा हे बघ ही जी समोर आहे ना हा. बोल्ड अँड ब्युटिफुल कुल्फी एकदम सही कुल्फी आहे अय्यो. हा हे बघ ही दिसते हा. ही अशी साजूक तुपातली कुल्फी आणि ही ना ही हा? हा फॅमिली पॅक आहे मला चालेल. मला हे सगळं पॅक करून द्या. सगळं देणार सगळं द्या. सगळं देणार द्या सगळं ना. देणार पण आधी इंजेक्शन घ्यायचं बिंडकाचे कुल्फीवाला कुठे इंजेक्शन देत असते की? नाही नाही पण मी कुल्फीवाला नाहीये ना मी डॉक्टर आहे नाही तो कुल्फीवाला. अगं ते तुझ्यासाठी झालो मी कुल्फीवाला नाही तो कुल्फीवाला. अगं बाय- पप्पा पप्पा ह्यो कोण आहे? हा येराय वसारा नको त्या उंगल्या करणारा डॉक्टर आयो ऐका ना माझं असं नका ना ओरडू मला बरोबर कळलेलं आहे आता काय करायचं ते. बाबा मला सांग मी कुल्फीवाला. तुला खेळ खेळायचे बरं खेळ खेळूया. खेळ खेळूया ओके खेळ खेळूया तुम्ही जरा इकडे या. हा, खेळ खेळूया खेळ हा खेळ हा आणि हे बघ हे बाळा हा, आपण पकरा पकरीचा खेळ खेळायचा हा. पकरा पकरीचा तुम्ही लय वाईट आहे. तुम्हाला तर मारलाच पाहिजे. पकरा पकरीचा खेळ आपण खेळायचा हा? हा. पकरा पकरीचा भारी आहे हा? डॉक्टर काका तुम्ही. आणि एक गोष्ट पकरा पकरी खेळताना मी जर तुला पकडलं तर माझं सगळं ऐकायचं मी ऐकणार. माझं सगळं ऐकायचं सगळं ऐकणार. नक्की Promise. प्रॉमिस Promise. चल लप लप तू लप तू लप काका मी बागेत लपले बर का? बागेत लपलेस हा. ओके मी आलो हा. हा मैं आऊ ना ना मैं आऊ ना 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 ना. बागों में बहारी है हे. पण मी बागेत नाहीये. तू बागेतच आहेस ना आता नाही मी समुद्रात आहे. समुद्रात कधी गेली हे काय आत्ता आले पोत पोत. पोहत हे काय काका या तुम्ही पण या. पोहत मी येऊ हा या आलो 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 मी आलो या. मी पोहलो या. मी ओलो झालो सारो मला नाही खेळायचं. ए, नाही. मी तुला आता पकडल्या नाही तुम्ही मला नाही पकडू शकत. कसं काय कारण मी समुद्रात नाहीच आहे. मग तू कुठे आहे काका हा? मी आता टेरेसवर आहे. टेरेसवर आहे हा वरती या. बाबा कमी कबड्डी येतो हा हा. लिफ्ट येतो हा लिफ्टने लिफ्ट बंद आहे. लिफ्ट बंद आहे जिन्यानी या. जिन्याने यायचंय हा. जिन्याने येऊ हा. हे काय आहे? बरं आलो हा हे पहिला मजला हा दुसरा मजला हा तिसरा मजला काका 10 मिनिटाचं स्किट आहे. अरे 10 मिनिटं कवाच झालेत वसारे. ओके झालेले हा इकडे हे बघ
मी आलो टेरेसवर. मी आता तुला पकडलं. नाही तुम्ही पकडू शकत कारण मी टेरेसवर नाहीच आहे. मग आता तू कुठे आहे? आता मी आकाशात. आकाशात? काका उडा, काका उडा, हो, काका उडायला सांगते ही. तुला लय हाऊस आहे उडायची. उड. काका उडा, काका उडा. का उडलं? काका पक्षी, काका हा, पक्षी, पक्षी, काका पक्षी. पक्षी झाले. हा, पक्षी. काका जोरात. हा, जोरात, जोरात. फट, 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 फट. हा, काका, हात लांब करा. हात लांब केले. आता आपण विमान झालो. विमान झालो. काका उतरा. ओ, ओ, ओ. विमान तीर्थ झालं. विमान तीर्थ झालं. काका, हा. काका लय भारी मजा येते. गोल फिरा. हा, गोल 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 फिरा, गोल फिरा. हा, अहो, गोल फिरा. ते कुठं? ते गोल ज्या फिरा. हातात तुम्ही हा, गोल फिरा. हा. गोल फिरा. हा, गोल ये, फिरा. काका. हा, गोल फिरा. पुच. तगडा परफॉर्मन्स. मॅडनेसचा कहर होता, कहर. सुपर्ब. बघा हास्य रसिक काय म्हणतायत. सई. नमा, तुला कितीही विशेषणं दिली तरी ती कमी आहेत. मी आजपर्यंत जेवढे परफॉर्मन्सेस केलेत त्याच्यात मला सई तामणकर कुठेतरी एक सेकंदासाठी दिसते मला अजूनही, पण मला नम्रता संबेराव कधीच दिसत नाही, कधीच दिसत नाही. अँड इट इज सो अमेझिंग. नमा, आय लव्ह यू. गॉड ब्लेस यू. खूप भारी. आशिष, अमेझिंग. खूप मजा आली. तुम्ही काय काय करत होता? म्हणजे हा फुल ऑफ मॅडनेस परफॉर्मन्स होता. अरुणदा, तुम्ही सुटला होतात. गॉड ब्लेस यू. तुम्ही आज सुटला होतात आणि देर वॉज नो स्टॉपिंग यू. फारच मजा आली आणि हे कॉम्बिनेशन भन्नाट होतं, मॅड होतं, क्रेझी होतं. सुपर्ब. प्रसादा. तुझ्याबद्दल आता काय बोलायचं हे मला कळेन असं झालं नामा. तुझ्यावर एक वरद हस्त आहे त्याचा आणि तो कायम असणारच आहे. म्हणजे त्यात काही वादच नाही. तथास्तु. फारच अप्रतिम ते पकडून ठेवलंस कॅरेक्टर आणि फार मजा आली त्या कॅरेक्टरला. वा वा. आणि एका बाजूला तू ती लावणीवाली बाई काय करतेस, एका बाजूला लॉली काय करतेस, दुसऱ्या बाजूला हे कॅरेक्टर काय करतेस. व्हॉट अ वर्सेटॅलिटी ना मा. थँक्यू दादा. सुपर थँक्यू सुपर. दादा. प्राऊड ऑफ यू. थँक्यू दादा. कमाल कमाल. अरुण, मगाशी तू म्हणालास की या 2.5 किलोमीटरच्या परिसरातला सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहेस तू, पण त्याच न्यायाने मी असं सांगतो की याच 2.5 किलोमीटर परिसरातला सगळ्यात एनर्जी असलेला माणूस पण तूच आहेस. वा 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 वा. काय तुझी एनर्जी आणि काय एकच वाक्य होतं ते सुद्धा किती किती अंतराने होतं, पण तरी सुद्धा तू बरोबर ते सगळे पंचेस वसूल करत होतास. अरे भारी मजा आली. खूप मजा आली. खूप मजा आली. आशिष, मला असं वाटतं की एक प्युअर ह्युमर तुझ्यातला दाखवण्याकरता तू तरसत होतास आणि ती संधी तुला या मंचाने दिलेली आणि त्याचा तू पुरेपूर वापर करतोयस मित्र. थँक्यू 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 सो मच. फार मजा येते. बहारदार. लव यू बॉस. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. थँक्यू. मंडळी, 50च्या उंबरठ्यावर असलेले नवरा बायको सेकंड हनीमूनसाठी हिल स्टेशनला आलेत. बघूया तिकडे काय धमाल घडतेय. पोचलो एकदाचा पोचलो बाबा. माझ्या बायकोला ना 1 रुपयाची अक्कल नाही. अरे 50 नंतर सेकंड हनीमून करूया म्हणून मला इथे घेऊन आली. बरं, पहिल्या हनीमूनला जे केलं ते सगळं करायचं असं पण म्हणाली. आता पहिल्या हनीमूनला जे केलं ते सगळं करायचं या एका वाक्यावर मी आलो. पण येता येता मला कळलं हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. हे जमणार नाही. बरं, ही अजून अर्ध्या वाटेतच आहे. दर 5 पावलानंतर मम्मा मम्मा असं करत बसत येते. कधी येणार? आई ग मम्मा. आली. आई ग आली. मम्मा.
मम्मा मम्मा आय ग मम्मा मम्मा आय ग मम्मा आय ग मम्मा मम्मा आई काय भारी दिसतंय सगळं हो हे आई सोले सुंदर ए, फंटॅस्टिक वाव विशू हो हो विशू हा? तू ते टेकडी चढून आलीस दमली नाहीस नाही दमले हे सॉरी नाही दमले हा, हा, हा. पण थांबत थांबत आले ना हा. डॉक्टरांनी आपल्याला दोघांना सांगितलंय ना तसंही या वयात सगळं करा पण जरा थांबत थांबत करा म्हणून मग थांबत थांबत अशी टेकत आले काय, अतुल, पण बघ ना काय? 25 वर्षापूर्वी आपण इथे आलो होतो ना हे सगळं अजून तसंच आहे काय सुंदर वातावरण आहे बघ म्हणजे आई ग सूर्यास्त बघ किती छान दिसतोय सुंदर आभाळभर असा केशरी रंग पसरलाय ना केशरी रंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह हो किती सुंदर हे अतुल कोण कुठे गेली हा. ए, इकडे काय ग हा कट्टा आठवतो तुला अरे हा कट्टा विसरण कसा मी व? या कट्ट्यावर 25 वर्षापूर्वी आपण बसलो होतो या, या. आणि आपल्या सुखी संसाराची गोड स्वप्न रंगवली होती करेक्ट अतुल ये काय ना ग? या कट्ट्यावर बस ना हा. आपण पुन्हा एकदा बसूया 25 वर्षापूर्वी जसं बसलो होतो ना हातात हात घेऊन तसं बसूया Correct. ये थोडे मला कमी पडेल एक मिनिट बस ये बस तू सरक ना तिकडे अतुल आठवत काय ग? 25 वर्षापूर्वी आपण दोघंही असे सहज मावलो होतो नाही बाकावर आता ना हा बाक आहे ना हा कट्टा आहे ना हा झिजून लहान झालाय मी काय म्हणतो आपण थोडा वेगळा विचार केला तर म्हणजे कट्टा झिजला नाहीच आहे आपण सुजलो आपला विस्तार ऐक ना आपण उभं राहूया इथे हा, आणि चालेल. मस्त वेगळं ते हातात हात आता घालून. मला सांग तू सेकंड हनीमून जो आपण करणार आहोत एन्जॉय तो नेमका कसा करायचा आहे हे बघ मी सांगते काय? मी ना फोनवर सगळं बघून ठेवलंय हो? ए तसं नाही बाबळ इकडे कसं चावटपणा करू नको इकडे अरे बघून ठेवले म्हणजे इथे सगळे वेगवेगळे असे गोष्टी वाढल्या आहेत ना त्या सगळ्या हा, बघून ठेवल्या हा, तिथे ना इथे पॅराग्लाइडिंग घार घार धार नाहीये पॅराग्लाइडिंग येते ते बघ ते असं हे बघ, असं हवेत उडतायत ना तसं आपल्या दोघांना घेऊन असे हवेत उडणार विशू मी काय म्हणतो आपल्याला घेतल्यावर ते उडतील आय डाऊट आय रिअली डाऊट ऍक्च्युली बघितलंय मी मगाशी माझ्यापेक्षा दुप्पट वजनाची बाई हवेत उडत होती नाही तो एअर बलून असेल अरे बाई असूच शकत नाही एवढं मोठं कसं बाई होती ती चल नाही, आपण नको दोघं- नको ते चल पॅरा आपण त्याला सांगूया की आम्हा दोघांना मला पॅरा असं उडूया, चल. नको ना मला पॅराग्लायडिंग वगैरे काय आवडत नाही एवढं उंचावर जायचं मला खूप भीती वाटते उंचीची माहितीये अरसिक आहेस तू अरसिक काही अरसिक नाहीये मी ए, हा पॉइंट आठवतो तुला कोण? इथे उभं राहून तू असं जोरात मोठ्याने बोलला होतास विशू आय लव्ह यू नाही तेव्हा मी इमॅच्युअर्ड होतो नाही तुला ते ऐकायचंय अरे मी बोलतो नाही विशू आय लव्ह यू असं नाही मग? मोठ्याने ओरडून बोलायचं विशू आय लव्ह त्यावेळेस कसा ऐकू आला होता अच्छा, तसा तसं. ऐकू ऐकायचंय मला अच्छा बोल मी ना. तोच बालिशपणा करायचा हा ओके, कर अच्छा, ना ठीक आहे. हा, प्लीज करूया ओके विशू आय लव्ह यू तुझं माझ्यावर प्रेम नाहीये एक मिनिट, बघतो. हे निसर्ग बोबलून सांगतोय नाही, तुझं नाही, माझ्यावर नाही. प्रेमच राहिलेलं अगं तू मला कसा संसार केला मी हो, तुझ्याशी मी सांग मी बघ काय होत आहे मला बोलायला जरा मध्ये मध्ये घ्या प्रेम अगं नाही का तसं काही नाहीये एक मिनिट तू ओरड बघूया तुला काय रिस्पॉन्स मिळतोय प्रणव ए, प्रणव कोण? प्रणव कोण? अरे अख्खा खर्च मी केला प्रणव आवडतेस का आपला ड्रायव्हर प्रणव सारखं ड्रायव्हर अरे, मी इकडे अरे सारखं त्याला हाक मारायची सवय लागली ना अरे म्हणून पण तू सॉरी माझं नाव घे ना आय एम सॉरी माझं काय नाव? हो तुझंच नाव घेणार अतुल आय लव्ह यू नाही आलं बघ माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर बघ नाही बघ. एक मिनिट काय अगं तू डोक्यावर पडलीयस का मुळात तुझा बाईचा आवाज आहे की नाही एको पुरुषी आवाजात येतोय कळतंय का तुला अरे आणि अगं 25 वर्षापूर्वी काही नव्हतं इकडे समोर टेकडीवर बघ तिकडे वस्ती झाली आहे तिकडची ती लहान लहान मुलं आहेत ना ती मस्ती करतायत हो. तुला गंमत बघायची आहे? एक मिनिट प्रसादो बापरे हे बघ छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचले रे हास्य जत्रा
तरी हा माणूस पार्टी देत नाही बघ आता काय करायचं. ते महत्वाचं नाही ग. अगं मला एक सांग, 25 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाहीये, सगळं बदललंय. हो, पण बदललंय. पण आपण आलोय ना हनीमून साठी. तू वाग ना जरा 2 मिनिटं प्रेमाने माझ्याशी. चांगलं वाग ना ठीक जरा. ठीक काय आहे, ठीक हरकत आहे, आहे. ठीक आहे. मग आता प्रेमाने वागायचं, चांगलं वागायचं म्हणजे नेमकं कसं वागावं हे असं बघ तुला म्हणजे अभिप्राय- नेमकं हा. हे ती बघ. कोण? तू असं राहा ना. असं राहा. ते कपल कसं करतात तसं आपण करूया ना. असं हा. हे मला येतंय. हे कर. केलंय आधी. कर. म्हणजे आपण केलंय. हा कर. काय ह्याच्यात मी येत नाहीये, थांब. ह्याच्यात तू जास्त येतेस. काय ते म्हातारे बघ ना कसं कॉपी करतायत आपल्याला. अगं त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस तू? इथे बघ ना, माझ्या डोळ्यात बघ. तुझे केस किती सुंदर आहेत शिवाली. तुझे केस किती सुंदर आहेत. विशाखा. विशाखा. हो 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 विशाखा हो. आय लव्ह यू शिवाली. एक मिनिट हा, ते सरकार मला पकडा, बॅलन्स जाईल मला. आय लव्ह यू विशू. ईश्वर. पकडायचं. सॉरी सॉरी. आय लव्ह यू सो हरलो हरलो हरलो. नाही नाही, हे काय वेडाच इकडे. काय अंकल, हा. कल्पनेनीच घाम फुटला वाटतं. हो रे, मला ते अंकल, मी अंकल आहे. अंकल होगा तेरा बाप. चले. ए, त्याचा बाप त्याचा अंकल कसा असेल काही बोलतो तू. अरे पण हा मला अंकल म्हणतोय. ए, जा रे बाबा जा 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 जा. हा, काय उगाच चिडतोस रे. अंकल इथे म्युझिक वरती ते नाचतायत आपण नाचूया. नाही नको नको, तुला उचलण्याच्या कल्पनेने माझी पाठ अशी अशी तशी चल ना, नाही नको नाचूया नको, ना. मला नाही जमणार रे बाबा. अगे नाचूया. ऐक मी तुला मस्तपैकी गाणं लावते. 1 मिनिट. कशाला पण नाचूया? आता वय आहे का आपलं? ना. हे बघ हे बघ. हा. आओ ट्विस्ट करे गाता है मौसम. बंद कर. नाचूया ना. एक मिनिट. ऐक गं. या गाण्यावर नाचण्यापेक्षा तुला डिवोर्स देणं फार सोपं आहे मला. अरे हे नको हे नको. बर ठीक आहे आपण दुसरं गाणं ट्राय करूया. दुसरं कशाला आपण गाणं थांब ना, आता? हे तुला आवडेल हे बघ. रोमॅन्टिक अंकल. एकदम भारी आहे, हा, मला सारखं सारखं अंकल का म्हणतो? असं दे रे. काय रे? थट्टा करतायत. तुझं वय काय? माझं वय 25. 25 वर्षांपूर्वी भेटला असतास ना, ए काय ते आणलंस ना पिशवी आणलंय. उगाच आपलं मारून म्हणून दे. घेतलं. नीट राहायचं, सिनियरला रिस्पेक्ट द्यायचा. आम्ही देतो ना, अरे द्यायचं. जा रे बाबा नो एन्जॉय कर. जा जा जा. काय उगाच त्याला त्रास दिलास रे. असं नाही का, पण ते उगाच मला मला किती त्रास झालाय. पण मजा आली ना असं अरे असं मजा म्हणजे, अरे नाचताना. खरंच खरंच मजा आली सिरियसली, एकदम धमाल. म्हणजे मला कंबरदुखी आहे, याचं फ्रोझन शोल्डर आहे, मला जाणवलं पण नाही. असंच मज्जा. असतं. क्षणभर जरा दुःख बाजूला ठेवली ना की आनंद उपभोगता येतो. कळलं का. मला माहितीये 25 वर्षापूर्वीचं प्रेम आपल्याला नाही करता येणार. हा ग. पण कसं आहे वय सरत गेलं ना तरी प्रेमाची व्याख्या सुद्धा बदलत ठेवावी लागते. बदलत्या वयानुसार बायको कसं स्वेटर ऐवजी नवऱ्यासाठी मफलर विणते, पण ऊब तशीच असते की नाही. असं असतं प्रेमाचं. माहितीये प्रेम प्रेम करत राहायला हवं. आपल्या जवळच्या माणसासाठी वेळ काढायला हवा. कळलं का. आता सेकंड हनीमून कशासाठी आहे. संसाराच्या रहाटगाड्यात आपल्याला वेळच नव्हता मिळाला ना, म्हणून तो आलोय आपण इकडे. हो की नाही. निशू, आय लव्ह यू. आजपासून 4 दिवस आपल्याला जे हवं ते करायचं, तुला जे हवं ते करायचं, नक्की? एन्जॉय करायचं. आज रात्री आपण काय ते पब मध्ये जाऊन डान्स करूया. हा हा हा, हा हा. पण मग तिथे तरुण तरुणी असतात. नाही अरे ते असू देत ना, आपण आपल्या गाण्यांवर त्यांना नाचायला लावू. हा क्या बात है. अतिशय गोड रोमॅन्टिक परफॉर्मन्स होता. मला ही सेकंड हनीमूनची कॉन्सेप्ट फार आवडली आहे. खूप जणांना इन्स्पायर करणारी होती ही. मस्तच. सई. मी असं म्हणेन की खूपच उबदार परफॉर्मन्स होता. खूप बरं वाटलं. म्हणजे खरंच आई बाबा किंवा मावशी मामा आलेत सेकंड हनीमूनला असा फील आला. आणि मस्त होता परफॉर्मन्स. खूपच उबदार, खूपच गोड, खूपच क्यूट आणि हवा हवासा वाटणारा. आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी
अपील करते की कोणाचं राहून गेलं असेल सेकंड हनीमून तर आपलं हे वॅक्सिन आल्या आल्या लगेच प्लॅनिंग होऊन जाऊ दे. सही बात. ये बात. प्रसादा. आजचा परफॉर्मन्स म्हणजे रोज जे रेग्युलर जे पाहुणे येत असतात त्यांना आपण इडली, डोसा, पोहे, फरसाण, मिसळ असे नानाविध टेस्टी पदार्थ खायला घालत असतोच, त्यांचं स्वागत करत असतोच. पण आत्ताचा तुमचा हा परफॉर्मन्स म्हणजे एखादा खास पाहुणा आल्यानंतर आजी जसं कुठेतरी माळ्यावर दडवून ठेवलेलं बरणीतलं लोणचं काढते ना, तसा परफॉर्मन्स. वा, फार गोड प्रकार होता. मी फार एन्जॉय केला. मस्त मजा. मंडळी असं म्हणतात की शेअरिंगमुळे मैत्री वाढते. मैत्रीचं माहिती नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू नक्कीच वाढेल असा शेअरिंगचा एक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीच्या शाळेतला दुवाड आणि गुवाड विनोदवीर अरुण कदम, कल्याणची चुलबुली शिवाली आणि लेखकाचं व्याकरण तपासून पंच टाकणारा निमिष कुलकर्णी. काय सुरुवात आहे बघा स्किटची. ती हॉटेलच्या आत बसली आहे, मी इथे बाहेर वेटिंगच्या एरियात आहे. तिला वर्षभराच्या सोमवार ते गुरुवार दोन्ही फॉर्मॅटच्या डेट्स दिल्या आणि मला हा सोमवार मंगळवार पण ट्रायल बेसिसवर घेतला. नाही काही हरकत नाही, आय विल ट्राय आणि मी येणार सोमवार ते गुरुवार पूर्ण. यस येस येस कम ऑन. असो हरकत नाही. हाय सई मॅम. हाय. हाय प्रसाद सर. बघ ना माझ्याकडे पण बघ. अरे निमिष. हाय प्राजक्ता. अरे अरे निमिष. हा अरे हाताबरोबर जरा नजर पण फिरू देत. अगं हातावर मेंदूचा ताबा आहे ग, पण नजरेवर मनाचा ताबा आहे. ओ माय गॉड. जरा समजून घे ना तू. हा आणि मुळात ज्या दिवशी तू ज्या आत्मीयतेने खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार असं म्हणतेस ना, त्याच आत्मीयतेने बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल म्हणशील ना, त्या दिवशी तुला मला बोलायचा हक्क आहे. ट्रायल डेट्सच्या भरोश्यावर जरा जास्तच बोलला असं नाही वाटत तुला? कसं असतं ना प्राजक्ता, हरवायला काहीच नसलं ना की ही विरक्ती येते. तुझं बरं आहे ग, तुला नाही कळणार आहे सगळं. तुझे 2 शूट्स चालू आहेत, गाडीचं भाडं मिळतंय, त्याचं दुःख तुला नाही कळणार. असो तर आज मी या सुप्रसिद्ध हॉटेल MHJ मध्ये आलोय. काय झालं, मला लागली प्रचंड भूक आणि मला कळलं की ते वेटिंग आहे. बरं किती वेळ वेटिंग? पाऊण तास झाला मी बाहेरच बसलोय. अरे किती वेळ वेट करायचा? मग आता मला ना कळत नाही काय करू. आता मी वेटरशी बोलणार आहे शेवटी. ए वेटर, ए बाबा वेटर, काय किती वेळ? अरे वेटर. सर हा काय झालं सर? काय झालं म्हणजे किती वेळ वेटिंग आहे? सर हे MHJ हॉटेल आहे सर. हो. इथे भले भले लोक वेटिंगला आहेत, मागे बघा. सर आमच्या हॉटेलची खासियत सांगतो तुम्हाला. काय काय? आमचं ना आठवड्याला मेनू बदलतात. म्हणजे सोमवार मंगळवार वेगवेगळ्या रेसिपी, बुधवार गुरुवार पारंपरिक रेसिपी आणि 4ही दिवस वेलकम ड्रिंक म्हणून बने आहेच. म्हणून आमच्या इथे गर्दी होणार ना सर. मला सगळं मान्य आहे रे, गर्दी होणार वगैरे सगळं, पण मला ना भूक असह्य झाली आता. काहीतरी ऍडजस्ट कर ना आतमध्ये. करणार, सगळं करणार. क्या बात. कसं आहे, किती मोठं हॉटेल असलं हा. तरी ऍडजस्टमेंटच्या वेळेला बनेच आठवतो. आयडिया या इकडे आतमध्ये लवकर या. थँक्यू यार. या हे बघा, हा हे टेबल दिसतंय. हो. त्या टेबलवर तो फ्लॉवरपॉट एकटाच बसलाय. त्या टेबलवर तुम्ही टिश्यू स्टँड सारखे ऍडजस्ट होणार असाल तर मी पुढची सोय करतो. म्हणजे अरे यार, या नवीन पोरांचं काय करायचं? यांना सिम्बॉलिझम शिकवण्यात ना माझ्या अर्ध्या पिढ्या जातील. सोपं करतो. म्हणजे बघा, एकटी मुलगी आहे, हा सुंदर आहे, हो ती जवान आहे, हो, तुम्ही जवान आहात. पण हॉटेलमध्ये जेवण आहे काय? कळलं तुला 2च तारखा का मिळाल्या?
ह्या दर्जाला ना ट्रायल बेसिसवर पण नाही घेत. तुझं नशीब समज. सॉरी सॉरी सांगतोय ना, ऐक ना. आय एम सॉरी म्हणजे कसं आहे बघा, सोपं आहे. हा मला असं म्हणायचंय, हा. त्या मुलीसोबत तुम्ही टेबल शेअर करणार का? अच्छा अरे नको रे, ओळख नाही पाळख नाही, थोडं ऑकवर्ड होणार ना आमच्यात. वाट बघा. आणि मला नाही वाटत जे बाहेर वेटिंगला बसलेत ना ते लवकर आपला टेबल सोडतील. नाही मी करतो मग शेअर. कराल ना? हो करतो मी. या आत या. एक्सक्यूज मी ब्युटिफुल, मे आय आ? मे आय. नाही, जुलै आहे. याच्यावर हिला 4 डेज मिळाले वर्षभराच्या. मला म्हणायचं होतं मी इथे बसू शकतो का? अरे हो, का नाही? बस ना, तुझी कुंडी छोटी आहे मावल. तसं नाही मॅडम, तसं नाही. आता तुम्ही या टेबलवर एकट्या बसल्यात हो ना, मग मी तुम्हाला जॉईन करू शकतो का? अरे का नाही, बस बस, नो प्रॉब्लेम. बस थँक्यू थँक्यू सो मच. बाय द वे आई एम निमिष. नाम तो सुना होगा. व्हॉट्स युअर गुड नेम? माझं नाव नाही 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 नाही, प्लीज लेट मी गेस. इतका सुंदर चेहरा, इतके सुंदर डोळे, तुमचं नाव? मस्करी. मस्करी बेटा. काय झालं पप्पा? 1 मिनिट, तुझं नाव मस्करी आहे? हा. अरे ही कोणाची मस्करी आहे? ही माझी मस्करी आहे. स्वतःच्या मुलीचं नाव कोणी मस्करी ठेवतं का? अरे मी ठेवलंय वासाऱ्या. ठेवलंय. काही झालं पावसाळ्यामध्ये अशी मस्करीत ती जाईल. आम्ही त्याचं नाव मस्करी ठेवलं. अच्छा हो का? पण वासाऱ्या तू कोण आहेस? हा? तू कोण इकडे आपल्या टेबल तू यो कोण आहे? पप्पा, शांत व्हा, तो निशिम आहे. 1 मिनिट, निशिम नाही, माझं नाव निमिष आहे. आणि काय झालं काका, काय? खूप गर्दी आहे ना हॉटेलमध्ये, बघा ना तुम्ही. तर इथे टेबल नव्हतं, मग हा म्हणाला की मोठं टेबल हे तर तुम्ही शेअर करा. नाही शेर मला नाही जमणार रे. मी मेंढ करू शकतो. तुझं इकडे स्वागत आहे मला. अच्छा स्वागत, थँक्यू. काय पटकन काय मिळेल मला? भूक लागली. मेदू वडा, बटाटा वडा, इडली आहे. हा मग मेदूवडा सांबार सांग. काय काका, की तुम्ही जे सदानंद म्हणताय ना, हा घ्या मेदू वडा. लगेच तू काय बाजूच्या टेबलवर तयारच करून ठेवला होतास? काहीतरी लॉजिक वापरत जा ना तू. अरे तुमच्या लॉजिकच्या नादात ना 25 मिनिटाचं स्किट होतं, तिकडे एडिटला बॉम्ब होते. या जनरेशनचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे पुढ्यात वाढून ठेवलेलं खाताच येत नाही. मग ते जेवण असू दे नाही तर करिअर. अरे तू कोणत्या जनरेशनचा नट आहेस एक्झॅक्टली? किती बोलतो हा मला? मला खाऊ दे यार, मला भूक लागली, मला मेदू वडा पाहिजे. आणि इकडे काय झालं? अरे इकडे फालतुगिरी वसाऱ्या. काय झालं? काही आहे का त्याच्यात? इकडे वसाऱ्या. मेदू वडा आहे सर. वसाऱ्या मेदूवडा कवरा लिकेज आहे. वसाऱ्या याला भूक आहे वसाऱ्या. काका तो मेदू वडा आहे, जनरली त्याला असतंच भोग. तू त्याची बाजू घेऊ नकोस वसाऱ्या. नाही मी बाजू तू भोला भाबडा आहेस. तू याला परत नको पडू. अहो पण रे वसाऱ्या, या भोकातल्या पिठाचं तुम्ही करता काय? वसाऱ्यानो, ते याच्यातलं थोडं पीठ घालून तुम्ही जे काही वडे बनवता त्यातला एक एक्स्ट्रा वडा बनवता. असं नका ना करू वसाऱ्यानो. ही ऑर्डर कॅन्सल. तू आपल्या कुत्र्यालाही देऊन टाक. चालेल. पिशवीनभर. ही ऑर्डर कॅन्सल. अहो पण तुम्ही परस्पर काय कॅन्सल करता? मला विचारा ना, मला खायचाय तो वडा. असं काय करतोस तू? म्हणजे जावयासारखा आहेस ना रे. काय? तू म्हणजे जावयासारखा आहेस. का? हा म्हणजे माझ्या मस्करीच्या डोल्यान मी तुझ्याबद्दल थोडस प्रेम कुरकुरीत बघितलं होतं. बेटा मस्करी. अरे हा
हा? आणि मुळात मी इथे लग्न करायला आलोय का? मला भूक लागली आहे, मला जेवायचंय आणि तुम्ही माझा मेदूवडा कुत्र्याला घातलात आता. अरे त्याच्यात भूक होतं म्हणून असा जावायला मी नाही खाऊ देणार असं अरे भोकाचं वारा. मला भूक लागली आहे ना. तू एक काम कर, दुसरी ऑर्डर सांग काहीतरी. दुसरं मागवा ना काहीतरी. दुसरी ऑर्डर मागव. गोड आहे का रे काहीतरी? हा सर मला ना चक्कर यायला लागले, माझं शुगर लो होतं असं वाटतंय मला. गुलाबजाम चालेल? गुलाबजाम आहे ना? ठीक आहे. हा, मग तो घेऊन ये. आणि दुसरं काय आहे? रवा डोसा आहे? हो, आहे ना, सर. एक रवा डोसा आण. ठीक आहे सर. पण पप्पांनो मी काय काय, बोलतो काय? ना, जेवायच्या आधी म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला टेबल मॅनर्स शिकवलं पाहिजे की नाही आपण? एक मिनिट. पहिली गोष्ट, मी तुझा होणारा नवरा नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मी का शिकायचे तुमचे टेबल मॅनर्स? असं कसं? तुम्ही आमच्या टेबलवर आलाय ना, आमचा टेबल आमचे मॅनर्स नाही असायचं तर तू जा त्यांच्या बरोबर बस जा. चल. अरे यार, ठीक आहे, शिकवा. काय आहे ते शिकवा. हा, हे बघ ये असा यो नॅपकिन असा उचलायचा, हा, उचला. असं धरणा वासाऱ्या इकडे बघ जरा, हा, असा उचलायचा. हा, उचल. असं टोक पकडलंच, हा. याची थोडीशी अशी एक घरी घालायची. हे बघ, याची घरी घालायची आणि थोडासा असा हात फिरवायचा. प्लेन जाईल का मग डायरेक्ट जाम भारी जेवण, जाम भारी जेवण, जाम भारी जेवण. हे मॅनर्स आहेत, टेबल मॅनर्स. कोण आहात तुम्ही? हा, हे टेबल, हे असे मॅनर्स असतात. अरे मॅनर्स असं करायला लागतं. Napkin फिरव. इकडे ती नॅपकिन इकडे आण आणि इकडे हे सगळे आतभर. हो हो, तुम्ही काय करताय ते? अरे कोणी बघितलं ना आजूबाजूला तर कंप्लेंट करतील. नाही अरे, बघणार वाचाऱ्या, तू हलू बोल ना. तू आवर कशाला ओरडतस? तू आता आपल्या फॅमिलीतला झालास ना, म्हणून तुला सांगतो रे, हे माझा घरातला टावेल फाटलाय रे वाचाऱ्या. त्यांनी पाणी सक होत नाही. हे कसं मस्त सक करत रे पाणी. मला हे टावेल जाम आवडतं. हा हा, आता जापानचं काही झालंय, त्यांचं ना जीपीडीनं सगळे घर सरलेलं आहे. त्याची हा, ते सगळं घसरल्यामुळे काय झालं की त्यांना त्यांच्या पिढी किती आल्या तरी त्यांना मॅनेज नाही करता. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालाय. सर रवा डोसा. हा, रवा डोसा. थँक्यू सो मच. मला काय, एक मिनिट वाचा. नाही, मला भूक लागली अरे आहे. काय फालतूगिरी आहे वाचाऱ्या. मला भूक लागली ना. ए वेटर, हा सर आहे तेच. रे ये क्या है? रवा डोसा आहे सर. वसरे याला पण भूक पडलेली आहे. रे वसरेनो, या मधल्या पिठाचं तुम्ही करता काय? ही ऑर्डर कॅन्सल. तू एक काम कर, हे कुत्र्याला आपल्याला द्यायचंय. अहो पण मला खायचंय ना ते. असं काय करता तुम्ही? ऐका. नाही नाही नाही, अरे हे भोकाचं नको तू खाऊ वसऱ्या. अहो, तुमचा प्रॉब्लेम काय? मला खाऊ द्या ना काहीतरी. तू आमचं जावं येणार अरे मी नाहीये तुमचा जावई. ही ऑर्डर कॅन्सल, ही ऑर्डर कॅन्सल. दुसरी ऑर्डर मागव, दुसरी ऑर्डर. एक काम करा, हा गुलाबजाम दिसतोय, हा हा याला नाहीये भूक कुठेच? हा, नाही नाही. हा, मी खाऊ शकतो. खाऊ शकतो, खाऊ शकतो. आता मध्ये यायचं नाही हा? अजिबात. अरे अरे इतकी भूक लागली ना, मी मारेन तुला. मला ना वय बघणार नाही मी. नाही नाही, खा ना. माहिती आहे माणूस रागवतो. ऑर्डर करतो. एक मिनिट थांब, थांब, थांब. एकदम एकदम असं नाही रे खायचं. थोडं त्याची पद्धत आहे काय तुला सांगतो, समजून सांगतो. हे जे गुलाबजामुन आहे ना, मला भूक लागली. बघ बघ आज भूक, अरे कुणाला नाही लागत बसा, सगळ्यांना भूक लागते. पण जेवणाची एक पद्धत आहे. हे बघ, हे जो गुलाबजामुन आहे ना, ही 2 बोटं अशी घ्यायची नाही, त्याच्यात भोग पाडायचा. असा भोग पारला की मग हे लिंबू आणि मग ये काय चाट मसाला. आता ये चटून पुसून खा. तुझ्या बापानी गुलाबजाम मध्ये लिंबू पिला होता का म्हाताऱ्या? माझ्या बापानी पिले. कानपाटपोडी. तुम्ही मराना जाऊन कुठेतरी कशाला झक मारायला येता हॉटेलमध्ये? कशाला येता तुम्ही? मला जेवू नाही दिलं. तुम्हाला ना साप लागेल, साप कळलं ना? डोकलोक होते मला. एकतर ट्रायल डेट्सवर बोलवतात, त्याच्यात पण ही फालतूगिरी. मस्करी. संध्याकाळची जेवणाची आपली सोय झालेली आहे. 2 दिवसांनी आपण इकडे यायचं आणि योच टेबल बुक करायचा. कळलं काय? रोज रोज आलं तर शंका येईल ना रे. हा. बाला, हा ही तुझी टिप. थँक्यू सर. न बाला, आता तुझी टिप. वा वा वा,
मस्करी मध्ये फुल राडा घातला इथे. क्या बात, तुफान. बघा हास्य रसिक काय म्हणतायत. सई, तुफान झाला परफॉर्मन्स. निमिष मस्त, अतिशय कॉन्फिडेंट आणि स्टाईल प्रेझेन्स सगळ्याच बाबतीत उत्तम. बने अफाट, आज तर मजाच आली. शिवाली, तुझा जो मॅडनेस आहे जो आतमध्ये खूप आहे, म्हणजे आम्हाला जो दिसतो तो फक्त आईसबर्ग आहे असं मला वाटतं. Absolutely. आणि मला तो पूर्ण जो मॅडनेस आहे तो एक दिवस बघायचा आहे. अरुण दादा सुपर्ब, फार मजा आली आणि तुमची फॅमिली पण मला फार आवडली. सुपर्ब, खूपच मजा आली. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण आपल्या हास्य रसिकांच्या अभिप्रायाशिवाय ही सांगता होऊच शकत नाही. सो सई, काय म्हणशील? आपलं शूट सुरू होऊन जवळजवळ 1 महिना उलटला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून अशा रिॲक्शन्स येत आहेत की लॉकडाऊन असला तरी आम्हाला आता रिलॅक्स्ड वाटतं आहे. कठीण परिस्थितीला मी हसत हसत सामना करू शकतो आहे. ती एनर्जी तुम्ही देताय त्याच्याबद्दल धन्यवाद. मी अख्ख्या महाराष्ट्राला हेच अपील करेन की आता सणासुदीचे दिवस आहेत. रक्षाबंधन होऊन गेलं आहे, जन्माष्टमी येणार आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण करूया. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार न करता आपण हसूया. हसण्याने आपण निरोगी राहू आणि तेच आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली, सो ट्रू. तर मंडळी, असाच आमचा हास्य जत्रेचा हा कार्यक्रम बघत राहा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.